हे सर्व सामाजिक कार्यकर्ते प्रामाणिकपणे युवांच्या हितासाठी आपापल्या समाजासाठी लढत आहेत आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। आणि याच्यामध्ये मला फक्त एकच सांगायचं आहे, सामाजिक कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे, आणि नागरिक खास करून, की आरक्षण जर आपल्याला द्यायचं असेल आणि ते सुद्धा जर कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर काहीही झालं तरी राज्यात हे विषय सुटणार नाहीत, त्याला मार्ग राज्यामध्ये निघणार नाही। ह्याला आपल्याला केंद्राकडेच जावं लागेल, पार्लमेंटमध्येच बोलावं लागेल, आणि पार्लमेंटमध्ये बोलून जसं EWS कोटा घटना दुरुस्ती करून दिला गेला होता तसंच मराठा आरक्षण असेल, त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर लिंगायत आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हे आपल्याला पार्लमेंटच्या माध्यमातूनच आणू शकतो। घटना दुरुस्ती करावीच लागेल, नाहीतर कोर्टात कुठलंही आरक्षण तिथे टिकणार नाही। आणि राहिला प्रश्न सत्तेत असणाऱ्या लोकांचा, ते फक्त दिशाभूल तिथं करत आहेत। मराठा आरक्षणाच्या बाबतीत दिशाभूल केली, धनगर आरक्षणाच्या बाबतीत दिशाभूल केली, आणि अजून एक सांगतो की OBC आरक्षणाचा, राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न कोर्टामध्ये प्रलंबित आहे तो कोणामुळे प्रलंबित आहे, तर तो भाजपच्याच एका कार्यकर्त्यामुळे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच कार्यकर्त्यामध्ये प्रलंबित आहे, असं मी म्हणत नाही, भुजबळ साहेब आधी म्हणत होते। याची शहानिशा तिथं झाली पाहिजे। त्यामुळे सत्तेत असणारे नेते फक्त राजकीय दृष्टिकोनातून समाजामध्ये तेढ निर्माण करून कुठेतरी राजकीय पोळी भाजत आहेत, असं आमचं त्या ठिकाणी स्पष्ट मत झालेलं आहे। पावसाळा चालू असल्यामुळे मग ही भरती थोडंसं पुढे ढकला, या सरकारवर माझा तरी विश्वास नाही। ही भरती जर त्यांनी पुढे ढकलली तर ती परत या पुढच्या 4 महिन्यात होईल का, असाही मला प्रश्न वाटतो। त्यामुळे खरं तर ही भरती पुढे न ढकलता हे जे सगळे युवा आहेत त्यांना कुठे ते आडोसा करता आला पाहिजे, तिथं झोपण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे, त्यानंतर टॉयलेटची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी, ॲम्ब्युलन्स पासून सगळ्या गोष्टी कुठेतरी बघितल्या पाहिजे। पण या सरकारवर भरोसा नसल्यामुळे ही जर भरती ढकलली पुढे तर परत आपले आचारसंहिता विधानसभेची येणार आहे, आणि त्यात बिचारी ही मुलं अडकू शकतील। आता 17,000 जागेसाठी 17 लाख मुलांनी अर्ज भरलेले आहेत, आणि त्या मुलींमध्ये जर आपण बघितलं तर इंजिनियर आहेत, उच्च शिक्षित आहेत। आता भरती व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे। यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून खूप प्रयत्न केलेत, युवांनी प्रयत्न केलेले आहेत। पण हा जो रेशो आहे ना, 17,000च्या पदासाठी 17 लाख मुलींनी अर्ज जे भरलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे या देशाची। बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, पण हे राज्य सरकार काय करते बघा, की कोणाला आता मंत्रिपद द्यायचं, विस्तार आपल्याला करायचा आहे, मग आपण आता खाती वाटप कशी करायची आहेत, आता इलेक्शन येणार आहे तर मग कुणाला कुठलं पद त्या ठिकाणी द्यायचं, नाही तर तिथं तिकीट कुठल्या पक्षाला द्यायचं, याच्यात हे गुंतलेले आहेत। गरिबाकडे, या मुलांकडे, युवांच्या भवितव्याकडे या सरकारचं कुठेही लक्ष नाही। त्यामुळे हे 17,000च्या जागेवर 17 लाख परिस्थिती जी आज या बेरोजगारीची या राज्यामध्ये आहे, त्याच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे। उद्या काय होणार आहे याचा काही प्रमाणात अंदाज त्यांना नक्कीच आलेला असेल। फक्त भुजबळ साहेबच पक्ष सोडतील असं मला वाटत नाही, त्यांच्याबरोबर अनेक नेते आणि त्याच्याच बरोबर अनेक आमदार पक्ष सोडतील असा अंदाज सगळ्यांनाच आलेला आहे। फक्त अधिवेशन होऊन देतील, अधिवेशनमध्ये निधी घेतील आणि नंतर रामराम करतील असं मला वाटतं। अरे मग तसं असलं असतं तर आज सत्तेत जाऊन बसलो असतो। कदाचित मोदी साहेबांनी त्यांना फोन केला असावा, शहा साहेबांनी फोन केला असावा। आता ते बरं झालं असं नाही बोलले की अमेरिकेमध्ये मग जाऊन सुद्धा रोहित पवार तिथं आता लढायची इच्छा आणि प्रेसिडेंट बनण्याची इच्छा व्यक्त करत होते। आता मला काय लेवलला ते घेऊन नेवलेलं आहे, म्हणजे पूर्वी बच्चा म्हणायचे आणि आता ते म्हणतात की मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, म्हणजे हेच नेते मला त्या ठिकाणी कुठेतरी उचलतात असं आपल्याला म्हणावं लागेल। मी तटकरे साहेबांना एवढंच म्हणेल की तुमची सुद्धा जी भाजप बरोबर चर्चा चालू आहे, नाही तर झालेली आहे, त्या चर्चेचं काय झालं हे कुठेतरी तुम्ही सांगावं। आणि अजितदादांना अनेक इतर नेते सोडून घरातच का तिथं हे जर खासदारकीचं, राज्यसभेचं पद का द्यावं लागलं हे कुठेतरी लोकांना तुम्ही सांगा। उगाच हवेत पतंग तुम्ही उडू नका। लोकांना माहिती आहे आम्ही विचारासाठी आदरणीय पवार साहेबांबरोबर राहिलोय, पवार साहेबांमुळे राहिलेलो आहे। तुम्ही स्वहितासाठी आणि तुमच्यावर होणाऱ्या कारवाईसाठी तुम्ही भाजप बरोबर केलेला आहात। आता हे लोकांना स्पष्टपणे कळलेलं आहे। त्यामुळे तुम्ही कितीही राजकीय पतंग उडवल्या
तरी लोकच ती पतंग कापणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा. महायुतीमध्ये आपण बघितलं तर सर्व नेते आपापला विचार तिथं करतात. कोणालाही लोकांचं काही पडलेलं नाही आणि लोकसभेला जो निकाल सामान्य लोकांनी दिलेला आहे, म्हणजे महायुतीने पैशाचा वापर केला, गुंडांचा वापर केला, दबाव तंत्राचा वापर केला, तरी सुद्धा लोकांनी महायुतीला धुडकावून लावलेलं आहे. आता तिथं असणाऱ्या आमदारांना भीती वाटायला लागली की आता आपलं काय होणार, विधानसभेला काय होणार. मग खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं, मग भुजबळ साहेबांच्या डोक्यावर फोडा, मग अजितदादांच्या डोक्यावर फोडा, मग यांच्या डोक्यावर त्याच्या डोक्यावर, हे काम महायुतीमध्ये चाललेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये लोकांच्या हितासाठी सरकार आणण्यासाठी आमचे जे सर्व नेते आहेत ते एकत्रित बसून योग्य असा मार्ग काढतील. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व प्रगल्भ नेते आहेत, लोकांचा विचार करणारे नेते आहेत. आणि महायुतीमध्ये काय चाललंय तर खुर्चीसाठी भांडण चाललंय, तिकिटासाठी भांडण चाललंय. आणि शिरसाट साहेब आहेत ना, त्यांनी कपडे शिवून ठेवलेत. त्यांना आता मंत्रिपद मिळावं अशी इच्छा 2 वर्षापूर्वी होती. आता त्यांना वाटायला लागलं की 4 महिने तरी मिळावं, कारण 4 महिन्यानंतर तर मिळणारच नाही. त्यामुळे शिरसाट साहेबांची फार अडचणीची परिस्थिती झालेली आहे. मित्र आहेत, परिचयाचे आहेत, पण या एक्सपेन्शनमध्ये 4 महिन्यासाठी तरी शिरसाट साहेबांना मंत्रिपद मिळावं यासाठी शिरसाट साहेबांच्या वतीने मी महायुतीला तिथं विनंती करतो की 4 महिन्यानंतर ती महायुती येणारच नाही, महाविकास आघाडीच येणार. त्यामुळे शिरसाट साहेबांच्या वतीने मी विनंती करतो महायुतीच्या सर्व नेत्यांना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.